विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या ऐसपैस गप्पा नीलमताईंशी या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर मान्यवरांसह या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक, युवा सैनिक तसेच स्त्री आधार केंद्राचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नीलमताई यांच्यावर प्रेम करणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। डॉक्टर नीलम गोरे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे। आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा निर्माण केला आहे। त्यांचा जीवन प्रवास राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि प्रेरणादायी सदैव राहील, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी काढले। तर नीलमताईंचे राजकारणापलीकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले। प्रकाशन समारंभासाठी आज राजभवनमध्ये कार्यक्रम होतोय, याच्याबद्दल मला विशेष ऋण व्यक्त करायला हवं। सर, मैं आपके लिए कुछ हिंदी में बोलूँगी। हम लोग बहुत ही मराठी के साथ प्यार रखने वाले लोग हैं, लेकिन हिंदी को भी समझते हैं, क्योंकि हिंदी जब तक नहीं समझती तब तक राजनीति समझती नहीं। तो इसके लिए राजनीति के लिए तो सही, उसमें साहित्य भी बहुत अच्छा है। स्कूल में भी मराठी के साथ में हिंदी हमेशा पढ़ते हैं, तो इसके लिए कुछ बातें हिंदी में भी सामने रखना चाहूँगी। ये जो किताब लिखना सिर्फ मेरा काम तो नहीं है, मैं एक कार्यकर्ता हूँ और कार्यकर्ता होने की हैसियत से करीबन मेरी विद्यार्थी दशा से मुंबई में मेरा पोद्दार मेडिकल कॉलेज में पढ़ाई हुआ, तब मैं आयुर्वेदिक डॉक्टर बन गई और प्रैक्टिस अभी 15 साल की। उसके पहले मुंबई के शिवाजी पार्क के एरिया में पढ़ती थी, और आप जहाँ अभी जाने वाले हैं शाम में वर्ली में, वहीं में मेरा बचपन गुजर गया है। स्कूल में उसी पे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के स्कूल में मैं पढ़ती थी, और बाद में धीरे धीरे प्राइवेट स्कूल में आते हुए यहाँ तक राजभवन तक पहुँच गई। तो ये मुझे लगता है कि हमें अपनी व्यवस्था पर विश्वास रखना चाहिए, इसकी एक जरूर मिसाल है। ये जो किताब है, ये राजहंस प्रकाशन बहुत ही प्रसिद्ध और जो उन्होंने मशहूर, मैं कह सकती हूँ, ऐसी प्रकाशन संस्था है। और उन्होंने इसके पहले बहुत बड़ी लेखिका थी दुर्गा जी भागवत, हम उनको साक्षात दुर्गा जी भी कह सकते हैं, लेकिन बहुत ही अन्याय के खिलाफ होने के साथ में एक साहित्य में उनका बहुत बड़ा योगदान रहा है। साहित्य सम्मेलन की अध्यक्षा भी थी दुर्गा जी भागवत, और शायद मैं कहना चाहूँगी कि जब दुर्गा जी भागवत साहित्य सम्मेलन की अध्यक्ष थी तो उन्होंने कहा, राजनीति के लोगों के लिए वो बहुत उनके हाथ में एक चाबुक था, तो उन्होंने कहा था कि राजनीति के लोग हैं, उनको कुर्सी पे वो स्टेज पे नहीं आएंगे तो ही मैं आऊँगी। तो उनका वो सब राजनीति के लोगों ने सुना। हम लोगों के भी बहुत बातें सुनने पड़ती है, लेकिन हम दिखाते नहीं है कि हम सुन रहे हैं। तो इसके लिए जब दुर्गा जी भागवत के ऊपर एक किताब हुआ, दुर्गाताईंची ऐसपैस गप्पा, करुणा जी गोखले और दिलीप जी माझगावकर, इनके मैं बहुत ऋणी हूँ, क्योंकि उन्होंने 1 साल के पहले मेरे मन में एक बीज बोया कि आपने जो भी काम किया है वो काम अच्छी तरीके से सामने आने के साथ साथ सिर्फ आप राजनीति में काम करने वाले व्यक्ति नहीं हो, एक आप संवेदनशील लेखिका भी हो, तो आपका जो विचार है, आपका जो विचार मंथन है, उसकी जो प्रोसेस है वो सामने रखने के लिए किताब का हम प्रबंध करेंगे। और करुणा जी गोखले, उनका मैं बहुत आभार व्यक्त करना चाहूँगी, क्योंकि उन्होंने किताब लिखने के लिए मुझसे मेरा समय लिया। मेरा समय लेना अभी मुझे कुछ सिंसियरली कहना चाहिए, क्योंकि राज्यपाल जी सामने हैं। इतनी आसान बात नहीं है सर, सबके लिए बहुत बार हम लोग को पीछे थोड़ा सा मेरे फॉलोअप भी करना पड़ता है, लेकिन मुझे मालूम था कि ये अगर मैं बात नहीं कहूँगी तो शायद लोगों तक के पहुँचेगी नहीं। तो हमने बहुत समय लिया, कोरोना टाइम में भी ऑनलाइन समय लिया, और ये जो ऐसपैस गप्पा, मतलब एक आराम से बातें चलती जो है, उस तरीके से बातें उन्होंने शब्दांकन किए हैं। 250 पेजेस का एक किताब है ये, और जिसका 1 साल में करुणा जी गोखले ये काम कर रही थी। उनके परिवार से भी उनको बहुत सहयोग मिला। मिस्टर गोखले भी इस प्रोग्राम में आए हैं। आज के इसमें जो लोग आए हैं प्रतिनिधी वर्ग, उनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूँगी। उसमें पुण्यातले, मुंबईमधले, त्याचबरोबर स्त्री आधार केंद्राचे, शिवसेनेचे, त्याचबरोबर आमचे वकील लोक, फॅमिली फ्रेंड्स, नातेवाईक, माझे आजोबा, म्हणजे माझे वडिलांचे भाऊ, काका, काकू। तर हे ऐसपैस गप्पा हे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला इतका आपण सन्मान दिला। स्वतः राज्यपाल महोदय, मैं आपकी बहुत आभारी हूँ कि आपने इस
पुस्तक प्रकाशन के लिए समय दिया और जो SOPs यहीं पे साइबर क्राइम के लिए बनाने थे, मैं बहुत खुश हूँ कहने समय कि वो विधानसभा और परिषद में राज्य शासन ने सबके सामने उसको अमल में लाया है, सायबर को जो SOPs आहे की जो बहुत जरुरी आहे. तर म्हणून मी जास्त आता सगळ्यांचा वेळ घेत नाही आणि उपसभापती असल्यामुळे कुठे थांबायचं आहे मला लगेच लक्षात आलं ताबडतोब, त्याच्यामुळे मी थांबते. धन्यवाद. जय भीम जय महाराज. नीलमताईंचा कालच वाढदिवस झाला, त्यांना मी आज पुन्हा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या हातून समाजाची आणि महिला भगिनींची, महिलांचे प्रश्न सोडवण्याची शक्ती त्यांना मिळो, अशा देखील मनापासून मी शुभेच्छा देतो. नीलमताई त्याबरोबर माझी तसे पक्षामध्ये काम करत असताना अनेक वर्षाचे संबंध आहेत आणि त्यांचा स्वभाव देखील असाच आहे की असं काही लपून ठेवायचं, नेमकं तेवढं सांगायचं, असं काय त्यांचं कधी मला जाणवलं नाही. आणि जेव्हा त्यांनी आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस माझी बरेच वेळा चर्चा झाली, पण त्यांनी कधीही मला असं काही विचारलंही नाही की काय होणार. हा, काही त्यांना मनामध्ये काही गोष्टी यायच्या त्या मला विचारायचे, त्याचं उत्तर माझ्याकडे तयारच असायचं, कारण वर्षाचा मला अनुभव होताच की. जे आम्ही केलं ते उघडपणे केलं, जे आवश्यक होतं समाजासाठी. आणि नीलमताई देखील एक ध्येयवादी विचारसरणीच्या अनेक विचारवंत म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. त्याने एकच ध्यास असायचा, महिला शक्तीसाठी आपण काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकतो, आपण समाजाला देणं लागतो या भावनेतून आपण काम केलं पाहिजे. तसं त्यांचा आणि शिवसेनेची विचारसरणी, बाळासाहेबांची विचारसरणी आणि त्यांची सुरुवातीची तसं बघायला गेलं तर फरक. परंतु बाळासाहेबांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यांना भावलं. नंतर ते उलट झालं, प्रमाण ते थोडा. पण 80% समाजकारण 20% राजकारण जे आहे, हे बाळासाहेबांचा जो मंत्र तो त्यांना भावला. आम्हाला सगळ्यांना तेच, आम्ही त्यांचं त्या विचारानेच प्रभावित आणि प्रेरित होऊन वयाच्या 16, 17, 18 वर्षापासून कामाला लागलो. म्हणून आजच्या आयस्पेस गप्पा नीलमताईंशी या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. त्यांच्याशी यापुढे देखील आम्ही मारत असतो, ज्यांना गप्पा मारायच्या त्यांनाही संधी मिळेल. आणि नक्कीच नीलमताईंच्या बद्दल आणखी मला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. एक आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भावनेने त्या काम करतायत. सत्ता आहे, आज असते, उद्या नसते, परवा असते, परंतु शेवटी हा माणूस जो आहे, हा माणूस महत्वाचा आहे. त्याचं कर्तृत्व महत्वाचं आहे. आणि म्हणून नीलमताईचे जे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळे तेवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यावरूनच तुमचं आणि लोकांचे जे काही स्नेहपूर्वक संबंध आहे त्याची प्रचिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेली आहे. आपल्याला उत्तम दीर्घायुष्य लाभो. असेच आणखी पुस्तकं, नवीन पुस्तक येतील ना ते, नाही, आणि त्याच्यातून आपला आणखी जे काय परिचय, ओळख, आपल्या
मधली माणुसकी ही लोकांपर्यंत जावी अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुझे बेहद खुशी है कि महाराष्ट्र राज्य विधान परिषद की उपसभापति डॉक्टर नीलमताई गोरे की आत्मकथा पर आधारित पुस्तक का विमोचन राजभवन में किया जा रहा है. सबसे पहले मैं उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देता हूं जो कल ही मनाया गया. एस गप्पा किताब साक्षात्कार इंटरव्यू के रूप में लिखा आत्मचरित्र है. लेखिका श्रीमती करुणा गोखले ने डॉक्टर नीलमताई गोरे से किए सवालों के माध्यम से डॉक्टर नीलमताई ने उत्तर के रूप में अपनी जीवन कथा सुनाई. यह पुस्तक पाठक को डॉक्टर श्रीमती नीलम गोरे के जीवन का एक प्रामाणिक और दिलचस्प विवरण प्रस्तुत करती है. व्यापक रूप में यह पुस्तक सभी महिलाओं की कहानी है जो अत्यंत प्रतिकूल परिस्थितियां होते हुए भी समाज के लिए कुछ करना चाहती है, समाज में सुधार लाना चाहती है. श्रीमती करुणा गोखले को विस्तृत साक्षात्कार देकर डॉक्टर नीलमताई गोरे ने भविष्य में राजनीति में आने को इच्छुक महिलाओं को राह दिखाई है. मैं नीलमताई गोरे और करुणा गोखले दोनों को हार्दिक बधाई देता हूं. यह पुस्तक डॉक्टर श्रीमती नीलमताई गोरे जैसे एक सुसंस्कृत राजनीतिक महिला नेता का जीवन, संघर्ष और कार्य दिखाता है, उजागर करता है. नीलमताई गोरे आज महाराष्ट्र विधान परिषद की उपसभापति है, लेकिन वह विगत 20 वर्षों से विधान परिषद की सदस्य आमदार है. राजनीति में आने के पहले वह महिलाओं के लिए त्रैमासिक चलाती थी. स्त्री आधार केंद्र की वह संस्थापक अध्यक्ष है. आप अच्छी लेखिका हैं और रशियन भाषा से भी परिचित हैं. राजनीति की व्यवस्था के बावजूद अपनी दुनिया का श्रेष्ठ साहित्य पढ़ा है जो काफी सराहनीय है. लंबे समय से वह महिलाओं के अधिकारियों के लिए लड़ती आई है. आज राजनीति में भी उन्होंने अपनी अमिट छाप छोड़ी है जिस पर लंबे समय से पुरुषों का वर्चस्व रहा है. उनकी यात्रा सिर्फ व्यक्तिगत नहीं है बल्कि अनगिनत अन्य लोगों, विशेषकर महिलाओं के लिए प्रेरणा का प्रतीक है जो सत्ता के गलियारे में अपनी आवाज बुलंद करने की इच्छा रखती है. इस पुरुष प्रधान क्षेत्र में डॉक्टर नीलम गोरे की उन्नति सार्वजनिक सेवा के प्रति उनके अटूट दृढ़ संकल्प, परिश्रम और समर्पण का प्रमाण है. राजनीति की अक्सर उथल पुथल भरी दुनिया में डॉक्टर नीलम गोरे ने महिलाओं और हमारे समाज के अन्य हाशिए पर रहने वाले वर्गों की विभिन्न संस्थाओं के समाधान के लिए लगातार आवाज उठाई है. वह समझती है कि लैंगिक असमानताएं और सामाजिक अन्याय ऐसे मुद्दे नहीं है जिन्हें दबा दिया जा सके. इसके बजाय उन्हें सभी के लिए अधिक समावेशी और न्याय संगत समाज बनाने के लिए अथक प्रयास करते हुए इन चुनौतियों को स्वीकार किया. समय समय पर उन्होंने शक्तिशाली आंदोलनों का आयोजन और नेतृत्व किया है जिन्होंने महत्वपूर्ण मुद्दों पर ध्यान आकर्षित किया है और सत्ता पक्ष को संज्ञान लेते हुए मजबूर किया है. इन आंदोलनों ने न केवल महिलाओं की समस्याओं को उजागर किया है बल्कि ठोस नीतिगत बदलाव भी किए हैं जिससे अनगिनत व्यक्तियों के जीवन में सुधार हुआ है. महिला सशक्तिकरण के प्रति डॉक्टर गोरे का समर्पण, दलित और वंचित के कल्याण के लिए उनकी अटूट प्रतिबद्धता और सकारात्मक बदलाव के लिए लोगों को संगठित करने की उनकी क्षमता ऐसे गुण है जो हमारी प्रशंसा के सम्मान के पात्र है. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात त्यांनी जे काम केलं स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून अनेक माध्यमातून ते खरोखर महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण क्वचितच कोणी त्याची बरोबरी करू शकेल अशा प्रकारचे आहे. आणि स्त्रियांसंबंधीचं काम, सामाजिक काम, त्यांनी जेव्हा सामाजिक कामं करायला सुरुवात केली युक्रांतच्या माध्यमातून वगैरे तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की अरे या सामाजिक संघटना सुद्धा स्त्रियांना जेवढं स्थान द्यायला पाहिजे, त्यांच्या प्रश्नांना जेवढं स्थान द्यायला पाहिजे ते देत नाही.
म्हणून हा त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा स्थायी भाव राहिलेला आहे की स्त्रियांचे प्रश्न मध्यवर्ती ठेवून लोकांचं तिकडे लक्ष वेधायचं तर वेधायचंच, परंतु आपल्या परीने जेवढं जमेल तेवढं काम त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचं, हा त्यांच्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या कामाचा एक मुख्य धागा ज्याला म्हणतो आपण तो राहिलेला आहे. आणि मग त्याला अनुसरून लक्षात घ्या, त्याच्या अनुषंगाने जेवढं राजकारण करायचं तेवढं त्यांनी केलेलं आहे. राजकारण करताना ते कधीही राजकारणात असं वाहून गेलेलं नाही, त्यांनी आपली मूळ आयडेंटिटी विसरलेली नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने राजकारण करतात. आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हाही म्हणायचे की शिवसेना म्हणजे काय की काय 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं काहीतरी म्हणायचे. पण ते खरोखर जर तुम्ही केलं असेल शिवसेनेतल्या परंपरेचं तर ते निलम ताईंनी केलं निश्चितपणे सांगू शकेल आपल्याला. आणि त्या सगळ्याचं चित्रण अत्यंत व्यवस्थितपणे. आणि मला एक गोष्ट आणखीन सांगायची या ठिकाणी आवडतो की या पुस्तकाचं नाव काय की ऐसपैस गप्पा. आता दुर्गाबाईंच्या ऐसपैस गप्पा महाराष्ट्राला माहिती आहे आणि दुर्गाबाई साहित्यिक होत्या, त्या अर्थाने त्या राजकारणी नव्हत्या, जरी काही कारणामुळे त्यांना याच्यात थोडासा भाग घ्यावा लागला. राजकारणी लोक कधी ऐसपैस गप्पा मारत नाही. पण ऐसपैस गप्पा मारून ते सगळीच गडबड होईल ना. बऱ्याचशा गोष्टी ते राखून ठेवतात की ह्या सांगायच्या नाही, त्या फक्त आपल्या पुरत्या आहेत. आणि सांगितल्यास तर ते ऑफ दी रेकॉर्ड म्हणतात, ते ऑन दी रेकॉर्ड म्हणतं काम आहे. तर अशा परिस्थितीमुळे तुमच्या लक्षात येईल की ह्या खरोखर ऐसपैस गप्पा आहे. करुणाताईंनी त्यांना अनेक विषयावर जे प्रश्न विचारले जे खरं तर त्यांना टाळता आले असते, परंतु ते त्यांनी टाळले नाही. त्याची अत्यंत स्पष्ट उत्तरं दिलेली आहेत. त्या सगळ्यांचा काही विचार करण्यासाठी मी उभा नाही आणि त्यात आपल्याला वेळ पण नाही. पण हे मला सांगायचे की राजकारणी व्यक्तीने ऐसपैस गप्पा माराव्यात हे त्यांच्या उद्या स्वभावाचं मला असं वाटतं की प्रतीक आहे की याच्यावरती आपल्याला याच्यावरती काय परिणाम होईल याचाही त्यांनी विचार केलेला आहे. जे आहे जे घडलं ते सांगितलं. मग ते युक्रांत असेल, ते दलित पंथ असेल, ते आंबेडकरी चळवळ असेल, त्या सगळ्या गोष्टी त्यांना जशा जाणवल्या त्या चळवळींच्या समीक्षेसह परखडपणाने त्यांनी नोंदवलेले आहे. त्यामुळे ह्या ज्या गप्पा आहेत ना, मी इतिहासाचा अभ्यास आहे की मी सांगू शकतो की महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा दस्तऐवज आहे. आणि एकच मुद्दा शिवसेनेने मांडली तो असा आहे की त्यांना त्यांनी ही विचारले की तुम्ही पुढे आणखीन काही लिहिणार वगैरे आहात का, काय तुमचा प्लॅन आहे. तर त्यांच्या डोक्यामध्ये लिहिण्याचे प्लॅन आहेत. आणखीन त्यांच्या डोक्यामध्ये कादंबरी लिहायची आहे. तर मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचे आहे. त्यांनी जर खरंच त्या पद्धतीने लिहिलं तर आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, सामाजिक कारकिर्दीमध्ये जी जी स्थित्यंतर झाली ती अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वेळेला काही लोकांच्या भुवया उंचावल्या की कशासाठी, तर त्या काळामध्ये त्यांना अंतर्गत जे काही द्वंद्व असेल मनाचं त्याला त्या कशा सामोऱ्या गेल्या, लोकांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियेला त्या कशा सामोरे गेल्या, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांना कादंबरीसारख्या माध्यमातून उत्तम रीतीने मांडता येतील. मी एकच मुद्दा सांगतो, म्हणजे वाक्यच सांगतो की आपल्या भारताचे माजी आणि कैलासवासी पंतप्रधान नरसिंहराव यांनी अशा प्रकारची कादंबरी लिहिली आणि ती गाजली. तर तशी जर कादंबरी निलम त्यांनी लिहिली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणखी एक चांगलं लेणं आपल्या साहित्याला आणि ते त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक परंपरेला म्हणजे कुलपरंपरेला धरून होईल असं मला वाटतं. त्या नाशिकच्या नंतर पंढरपुरामध्ये आल्या, म्हणजे एका तीर्थक्षेत्रातून दुसऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आल्या. आणि तुम्ही म्हणाल की मग मुंबईत कशा काय, तर मुंबई सुद्धा तीर्थक्षेत्र आहे. कोणतं आहे मुंबई क्षेत्र? मुंबई हे शिवतीर्थ आहे. तर या शिवतीर्थामध्ये त्या आल्या आणि त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवली आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण सामाजिक राजकीय वातावरणामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. मी त्यांना या निमित्ताने त्या पुस्तकाचं स्वागत करतो. त्यांना दीर्घायुरोग्य करत त्यांचा वाढदिवस चिंतितो आणि मला या कार्यक्रमात त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रकाशकांनी सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्याचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.